नमस्कार, कशा आहात तुम्ही सर्वजण? हे बघा, आज ना एक मी सुंदर अशी ब्लाऊजची डिझाईन शिवली आहे, ती मी तुमच्याशी शेअर करते. 3 इंचचे मी चौकोनी कापड घेतलेलं आहे. एका कापडाचे 3-3 इंचाचे असे मी छोटे-छोटे तुकडे करून हे बघा व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे त्याच्यात समोस्यासारखी डिझाईन करून घेतलेली आहे. हे बघा, अशी आपण याच्यात डिझाईन करून घ्यायची आहे आपल्याला. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे तुम्ही बघा, हे बघा अशा पद्धतीने याचे समोस्यासारखे त्रिकोण डिझाईन करून घेतलेले आहे. हे मी पान गळ्याला तयार करून घेतलं आहे. ब्लाऊजचा पूर्ण गळा असा तयार करून घेतला आहे. आणि हे जे एक्स्ट्रा असतं जे कापड ते आपल्याला कापून घ्यायचं आहे. हे व्यवस्थित फिनिशिंगमध्ये, म्हणजे कसं कापड आपल्याला शिवताना जाड होत नाही. असे मी भरपूर सारे तयार करून घेतलेले आहेत आणि 2 कलरमध्ये तयार केले आहेत. हे बघा, ब्लाऊजचा गळा तयार करून त्याला मी कॉन्ट्रास्टमध्ये पायपिंग तयार करून घेतलेली आहे. आणि हे जे त्रिकोण आपण तयार केले हे मी ब्लाऊजच्या मध्यभागी बॅक साईडला लावून घेणार आहे. हे बघा, मधून अशी शिलाई मारायची. एक अर्धा झाला की दुसरा असा अर्धा लावायचा आहे. हे बघा, अशा पद्धतीने लावून घ्यायचे आहे. खूप सुंदर अशी तयार होते ही डिझाईन. व्हिडिओ तुम्ही लास्टपर्यंत नक्की बघा. हे बघा, चौथं पण मी लावून घेतलेलं आहे. असं लावून आपल्याला बाहेर काढून घ्यायचं आहे. थोडंसं इथे जाड झाल्यामुळे शिवायला हे होते. हे बघा, अशा पद्धतीने तुम्ही शिवून घ्या. आणि आता हे एक्स्ट्रा जो कापड आहे आपण त्याला कैची कापून घेऊया. आता हे बघा, तर आपल्याला गळ्याच्याही बाजूने अर्धा इंच आपण जवळजवळ अर्धा ते पाऊण इंच अशी एक मार्किंग करून घ्यायची आहे आपल्याला पूर्ण गोल गळ्याला. ही मार्किंग केल्याने काय होतं, सगळीकडे असं सेम माप येतं. तुम्ही 1 इंचावरही मार्किंग करू शकता किंवा पाव इंच अर्धा इंचही चालेल. हे बघा, अशी सगळीकडे मी 1 इंचावरही निशाण मारलेलं आहे. हे बघा, सगळीकडे गोल आकाराने आपल्याला शेप द्यायचा, म्हणजे काय होतं आपण जेव्हा दुसऱ्या डिझाईन लावतो ती सेम आकाराची तयार होते. आता हे 2.5 इंचाचं मी पाकळी तयार करून घेतली. हे बघा, व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तुम्ही बघू शकता. पहिला त्रिकोण करायचा आहे. हे बघा, असा त्रिकोण करून घ्यायचा आहे आणि परत त्याला एका बाजूने आणि दुसऱ्या बाजूने असं फोल्ड करून शिलाई मारून घ्यायची आहे. खूप सुंदर अशी पाकळी फुलासारखी तयार होते आणि ब्लाऊजची डिझाईन पण खूप छान दिसते. बघा, आता आपण याला असं याचा पण एक्स्ट्रा शिलाईच्या खालचा कपडा कापून घेऊया. भरपूर सारे अशा मी पाकळ्या तयार करून घेतलेल्या आहेत. आणि आता आपण जिथे 1 इंचाचं निशाण लावलेलं आहे तिथपासून या पाकळ्यांना डिझाईनमध्ये लावायला सुरुवात करायची आहे. हे बघा, अशा पद्धतीने गळ्याच्या आकारानुसार आपल्याला याला फिरवत लावायचे आहेत. हे बघा, अशी सुंदर असं लावून तयार होते. माझ्या या चॅनलवर ब्लाऊजच्या कटिंगच्याही व्हिडिओज आहेत. त्याही व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. त्या कशा वाटतात कमेंट करून मला सांगा. आणि ब्लाऊजचे वेगवेगळे बॅक साईडचे डिझाईनचे गळेही या चॅनलवर अपलोड आहेत. मी दररोज नवनवीन व्हिडिओ मी अपलोड करत असते. तर प्लीज त्या व्हिडिओ बघा, कमेंट करा आणि माझ्या या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा. हे बघा, अशा पद्धतीने आपल्याला याला लावून घ्यायचं आहे. तर आपण एक साईडला पूर्ण गळ्याला न लावता असं खालच्या साईडला आपल्याला याला जे आपण ह्या पट्ट्या लावल्या याच्यावरतून लावून फिरवायच्या आहेत. हे बघा, गोल आकार देऊन फिरवायचा आहे त्याला. अशा लावताना अशा लावायच्या आहेत की त्या गोल दिसल्या पाहिजे, कुठेही त्याच्यात गॅप नसावा. सगळ्या सेम सारख्या अंतरावर लावल्या गेल्या पाहिजे. या दिसताना खूप सुंदर दिसतात. हे बघा, अशा पद्धतीने हे मी एक साईडला पूर्ण हे लावून घेतलेले आहेत. आता आपल्याला अशाच दुसऱ्या साईडनेही लावून घ्यायचे आहेत. हे बघा, ह्या साईडला आपण लावल्यात अशाच आपल्याला दुसऱ्या साईडलाही लावून घ्यायचे आहेत. व्हिडिओ मोठी होईल म्हणून मी पूर्ण लावून झाल्यावर अर्धी लास्टचा तुम्हाला दाखवत आहे. हे बघा, दुसऱ्या साईडलाही आपण याला लावून घेतलेलं आहे. थोडं शोल्डर जॉईंट होईल तिथे तुम्ही थोडंसं सोडलं तरी चालतं. एक पाकळी वरची एक पाकळी लावू नका, शोल्डर जॉईंट होईल तिथे. हे बघा, आणि आता आपण याच्यावर लेस लावून घेणार आहोत. कॉन्ट्रास्टमध्ये गोल्डन विथ ब्लू कलरमध्ये लेस आहे ती आपण लावून घेणार आहोत. प्लेन ब्लाऊजवर तर एवढे सुंदर दिसते ही डिझाईन, खूप सुंदर होते, खूप आकर्षक दिसते ही डिझाईन. हे बघा, अशा पद्धतीने आपल्याला लेस लावून घ्यायची आहे. फिरवत लावायची, म्हणजे कुठेही लेस आपली पलटी होत नाही किंवा चून पडत नाही. हे बघा, अशीच आता आपण दुसऱ्या बाजूनेही लावून घेऊया. हे बघा, तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. आज आषाढी एकादशी आहे, त्यानिमित्त सर्वांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा. हे बघा, अशा पद्धतीने आता आपला हा गळा शिवून झालेला आहे. आता आपण पाठीच्याही साईडने लेस लावून घेऊया. हे बघा, इथे आपल्याला टक्स मारून झाल्यावरती लेस लावून घ्यायची आहे.
खूप सुंदर डिझाईन तयार होते, तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकत असाल. ही व्हिडिओ कसे वाटले तुम्हाला, हा ब्लाऊजचा गळा, ही डिझाईन मला नक्की कमेंट करून सांगा. हे बघा अशा पद्धतीने शिवून घ्यायचे. तिथे थोडंसं जाडसर होईल, हळूहळू मशीन मारून आपल्याला शिवून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने हा गळा तयार झालेला आहे. खूप सुंदर डिझाईन तयार होते. हे बघा मी तुम्हाला जवळून दाखवते. हे बघा कशी वाटली, आणि त्याच्यानंतर आपण एक एक मणी लावून घेणार आहोत. धन्यवाद. व्हिडिओ कशी